कसं काय मंडळी चले टायमाला भेटत आहे बरं का. आज वाजल्यात 5:50 4 वाजून 50 काय पण बोलतोय. त्यांना आंघोळ करून या म्हणलं, टाईम नाही भेटला. गेला असतं तर फ्रेश वाटलं असतं. आंघोळीला टाईम नाही भेटला. तसं चालू ऊन भरपूर आहे, तरी ऊन वाढत आहे. मध्ये ऊन भरपूर अजून कडक राहणार. जूनला सगळं डाऊन होणार. बरं जास्त आहे. मेचा महिना संपला ना, नाळा संपला. 4:40 आता झोपून याचा प्लॅन होता माझा 6-7 ला. जाऊ दे म्हणलं, रेग्युलरचा टाइम आहे, कशाला बुडवा म्हणून निघालं 4:40 ला. तर 4:50 आपल्याला मिनिट लागतात घरून इथं पस्तरी यायला. इकडं नाही गेले. ऊन एवढं आहे ना, पूर्ण गरम चिड झालंय. आपल्याला गरजच नाही. याला फ्रेश होतं. आज 100% फ्रेश होऊनच तुम्हाला भेटणार. फ्रेश झालो बघा. थंड वाटते एकदम. पण मला नको वाटलेलं काही एक बार तर टायमिंग आपला मिस झाला लागतील बरोबर. त्याच्यामुळे आपण रेग्युलर टाइम आला याचा प्रयत्न करू. उन्हाळ्यामध्ये असंच होते माझ्यासोबत. कसं वाटते उन्हाळ्यामध्ये, बॉडी थकते उन्हामुळे. मी सांगतो आपला 80वा एपिसोड आहे आणि मी आज मारणार आहे ट्राय सेट बरं का. तरी चला, मी पूर्ण वर्कआउट कम्प्लीट झालं. तुम्हाला 5:45 भेटतो ना. चला मग बघू का होती काय नाही, वर्कआउट कसं जाते काय नाही ते तुम्हाला सांगतो. पहिला सेट कंप्लीट. मला असं वाटलं की मला जमत नाही. बॉडी मी ताकद आहे भरपूर, फक्त इथं ताकद नसल्याने वाटलं मला. हात वाकडे होती का तेवढं माहीत नाही. एवढं माहीत आहे की मी प्रॉपर मारले. चारच गेले तर 5 मारत. तर वाटतं की माझ्या हातामध्ये एनर्जी आहे. जसं आपण मारत गेलं तसं आपल्या स्वतःमध्ये बदल होत जाणार. असंच फील झालं. नकोच वाटलं तर झालं. पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या सेटला पटपट मारायचं आणि निघायचं. आता ना पूर्ण एनर्जी लावतोय. तणावरी बॉडी मला उचलतच नाही. माझ्या हातामध्ये ताकदच नाही. मध्ये आपली पूर्ण एनर्जी डाऊन झाली. काहीतरी करत सांगतोय. रोज आपली नाटकं असतात. आज बॅग वरी नाही घ्यायचे, फक्त आपलं वस्तू घेऊ आणि जरा खाली येऊन थोडं चिल करू. थोडं कमी होतं. त्याला आपण सोबत घेऊन जाऊ आणि हे दोन्हीला आपण घेऊन चलू. ओ मोबाईल राहिला टायमिंग लावायचा. का हालते हो अबे मासे भाव करू काही समजा नाही गेले. काही चेंजिंग होती. आता आपण बदल काय करणार तुम्हाला सांगू का. तर 2 सेट आपण वरती घेऊ आणि 2 सेट जमिनीवर घेऊ. तर किती मिनिटं घ्यायचं. एक सेट वाढीला म्हणलं तर बघा 4 8 8 8 16 मिनिट. 16 मिनिट देऊ आला. 4 मिनिटांमध्ये नाही यार, एनर्जी नाही राहणार तेवढी. ट्राय करू. तुम्हाला पहिलं सेट नाही कन्फ्यूज होते. हा चला 4 मिनिट देऊ 4 सेटला. त्याच्यावर थांबू.
दुसरं सेट त्याच्यावर थांब बोलतो मी, फ्रेश वाटते मला. मी 2 सेट त्याच्यावर मारतो आणि 2 सेट जमिनीवर मारतो. बघू आपल्यात काही फरक पडते का नाही. 1 सेट जमिनीवर 1 सेट वरती. पण कसं तर मला गेले पण सेमच होणार ना. थोडं काहीतरी बदल होईल आपल्यामध्ये. त्याच्या पहिला सेट त्याच्यावर घेऊ, दुसरा सेट खाली घेऊ, तिसरा सेट त्याच्यावर घेऊ, चौथा सेट खाली घेऊ. तरी चला जाऊ, पहिला सेट घेऊ. पण वाटलं ते माझं लक्ष पण राहणार की मी जेव्हा करत होतो माझ्या हल्ली बघितलं ना मी माझ्या डोळ्याला अंधार येत होत. आपण 30-20 सेकंद नाही थांबलं वाटतं मला असं वाटतंय. मिनिटातून आपण 1.5 मिनिट थांबला असेल, बाकीचे सेकंद मिनिट सगळे वाया गेले आहे. पहिल्या सेटला पूर्ण शोल्डर एकदम लोड पडला ना शोल्डरला माझ्या. त्यासाठी आपण 3 मिनिटाचा रेस्ट करू. मी टाइम लावतो बघा. मग 3 मिनिट कंप्लीट झालं टोटल तुम्हाला भेटतो. 3 मिनिट झाले आणि मला लक्षातच नव्हतं की आपल्याला करायचं आहे म्हणून. चला दुसरा सेट खाली घेऊ आणि मी साईडला करतो आणि कॅमेरा सेट करून घेतो. दुसरा सेट कंप्लीट झाल्यावर आपले रिॲक्शन तुम्हाला दाखवतो.
आहे बरं का. मेन गोष्ट म्हणलं तर आपण थांबतोय तेव्हा आपल्याला जमत आहे. थोडं प्रॅक्टिस केल्यामुळं मला वाटतं की हातावर मला थांबा येईल, लवकर येईल. कारण की पहिले एवढं पण येत नव्हतं मला. तर आता आपण वरती त्याच्यावरती करू तिसरा सेट, चौथा सेट खाली करू. आपल्यात काहीतरी फरक पडत जातो. बरं सेट कंप्लीट झालं, भेटू. 3 मिनिट मी रेस्ट करतो. झाला आपला तिसरा सेट कंप्लीट. मिनिट थांबले, 4 मिनिट 5 सेकंड झाले आहेत. एकदम प्रॉपर येत आहे मला, थोडं येत आहे, थोडं कळत आहे काय करायचं काय नाही. एकदम स्ट्रेट करायचं आहे. फुल फोकस आपल्या हाताकडे केलं पाहिजे. पायाकडे म्हणजे कसं माहिती आहे का, तर ते पायाच्या बोटापस्तर एकदम बॉडी स्ट्रेट ठेवायचं आणि फोकस सगळं तिथंच ठेवायचं आणि ताकद पूर्ण लावायची. हाताला ताकद लावून पूर्ण बॉडी टाईट करायची, माझा प्रयत्न करायचा. म्हणजे कसं माहिती आहे का, माझं बोलायचं अर्थ की तुम्ही हातावर थांबायला येत आहे तेव्हा एकच लक्षात की मला पूर्ण बॉडी टाईट करायचं आहे. पाची बोटाला लावायचं बरं का, फिक्स ठेवा आणि ऑटोमॅटिक तुम्हाला थांबता येईल. जसं कळलं तुम्हाला तसं सांगतो की सगळा खेळ आपल्या पाची बोटावर आहे. टाईट केलं ना कंबर ते आपल्या बोटापस्तर तर तुम्हाला थांबता येईल. आणि कारण की तुम्हाला कळल की ताकद कशी वापरायची काय नाही, त्यावर तुम्हाला कळल की आपला बॅलन्स कसं तोलायचं आहे काय नाही. गोष्ट एवढं लक्षात ठेवा, ताकद 1000 लावा 5 बोटावर, पूर्ण बॉडी टाईट ठेवा. स्टेप फॉलो करा आणि तुम्ही लवकरच येईल तुम्हाला. मग चौथा सेट खाली घेऊ, मग भेटू तुम्हाला पूर्ण सेट कंप्लीट झाल्यावर.
तुम्हाला खोटं नाही बोलणार, मला माझं मन साथ नाही दिलं. पण कसं वाटलं तर जीवावर येत होतं लई. एपिसोड बेकार गेला मला असं वाटते. आणि माझं काही चुकलं पिकलं तर मला कमेंट करा. चला आता उद्या भेटू.